मुंबईमध्ये घर नाकारल्याचा अनुभव स्वतः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही आलाय। पंकजा मुंडे स्वतःसाठी मुंबईत घर शोधत होत्या आणि त्यावेळी पंकजा मराठी असल्यानं त्यांना घर नाकारण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट पंकजांनी केलाय। मराठी माणसाची मुंबई असताना मुंबईमध्ये मराठी माणसाला ऑफिस नाकारल्याच्या घटनेवर पंकजा मुंडे या संतप्त झाल्या। तर लोकांमध्ये समुद्री असून सुद्धा एकमेकांचा द्वेष का केला जातो असा सवाल पंकजा मुंडेंनी या ठिकाणी केला आहे। लोकांमध्ये साम्य आहे तरी सुद्धा असा द्वेष का केला जातो असं त्या म्हणालेल्या आहेत। मराठी विदेशी घटनेवर पंकजा मुंडे यांनी ही संतप्त अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। एक मोठा गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळत आहे। तर मला सुद्धा घर नाकारलं होतं मराठी असल्यामुळे असा मोठा गौप्यस्फोट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला आहे। तर एका महिलेला ऑफिस नाकारण्यात आलं होतं मराठी असल्यामुळे आणि त्यानंतर या महिलेनं सगळ्या सोशल मीडियावर एक जी प्रतिक्रिया आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यावरून सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता पंकजा मुंडे यांनीही तसाच अनुभव शेअर केलाय। एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे। कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही। माझं असं म्हणणं आहे मी कोणत्या एका भाषेची एका गोष्टीची बाजू घेत नाही, कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी प्रत्येक जातीनी प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे। ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे। परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे। माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे। तर मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ एका महिलेनं शेअर केलेला होता। मुलुंडच्या शिवसदन बिल्डिंगमध्ये घर नाकारल्याचा आरोप त्यांनी केला होता। मुंबईमध्ये मराठी माणसालाच घर नाकारलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलुंडमध्ये कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला होता। तर सोशल मीडियावर अत्यंत उद्विग्न अशा अवस्थेमध्ये आणि अक्षरशः ढसाढसा रडत या महिलेनं मराठी माणसाच्या गळचेपीचा आरोप केलेला आहे। तर मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारण्याचा हा माज येतो कुठून असा सवालही आता तृप्ती यांनी केलेला आहे। ऐकूया तृप्ती या व्हिडिओ मध्ये काय म्हणाल्या ते। उन्होंने मुझे मैडम आप गलत कर रही हो। उन्होंने बोला जो आपने किसी का आप पीछे फिर जाओगे तो नहीं आप जो वीडियो निकाल रहे हो किसी का परमिशन के बिना वीडियो नहीं निकाल सकते हो। सर अभी भी मैडम को बोल रहा हूं आप रूल का बात मत कीजिए। ये कोई एक मिनट आप रूल का बात मत कीजिए। बिना आप मेरा वीडियो नहीं निकाल सकते हो आप। मैंने अपोज किया आपको। तो आपने किसको पूछ के ये रूल बनाया है कि महाराष्ट्र अलाउड नहीं है? मैंने आपको बोला अभी तक मैंने मेरे वर्ड से निकला कुछ बात अभी तक हम लोग वही बोल मैंने अभी तक मेरे नहीं आप पीछे कोई आएगा ना तो फिर जाओगे कि हमने ऐसे बोला ही नहीं करके, इसलिए मैं वीडियो ले रही हूँ। मैं इसलिए वीडियो ले रही हूँ और कुछ नहीं। नहीं नहीं फिर महाराष्ट्र अलाउड नहीं है क्या बात हुई है? एक मिनट नहीं आपने बोला कि महाराष्ट्र अलाउड नहीं। आपने बोला अभी आप पीछे मत हो जाओ। आप अभी पीछे मत हो जाओ, समझे ना? ओ मैडम आप बड़े हो करके मैं लिहाज रख रही हूँ आपका। महाराष्ट्र अलाउड नहीं है। फोन दे माझा, तू फोन दे माझा, बोलना यहाँ लावायचा, फोन दे माझा अभी। कुछ भी किया क्या मैंने? हाथ लगा ना, माझा फोन मैडम हाथ पकड़ के तर हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे ज्याच्यामध्ये या महिलेला घर नाकारल्याचं दिसून येते आणि त्यानंतर तिचा जो फोन आहे तोही खेचून घेण्याचा प्रयत्न झालाय। तर दुसरीकडे मराठी आहे म्हणून मुंबईमध्ये पंकजा मुंडे यांना सुद्धा घर नाकारण्यात आलं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। पंकजा मुंडे स्वतःसाठी मुंबईत घर शोधत होत्या त्या पण त्यांना घर नाकारण्यात आलं असं त्या म्हणाल्या। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। संदीप देशपांडे जी, एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली आणि त्यानंतर स्वतः भाजपच्या मोठ्या
नेत्या पंकजा मुंडे यांनाही घर नाकारलं होतं मराठी असल्यामुळे फक्त, असं त्यांनी स्वतःचा जो अनुभव आहे तो शेअर केला होता. तुमची यावर प्रतिक्रिया काय? नाही, मुळात म्हणजे किती लोकांना आलेला आहे. मला असं वाटतं हा एखाद दुसरा इन्सिडेंट घेऊन आपण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ह्याच्यावर परमनंट सोल्युशन निघायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर कायदा झाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिकेत असताना आम्ही एक प्रपोजल दिलं होतं की ज्या सोसायट्या जाती, धर्म, भाषा या आधारावर जर घर नाकारत असतील तर त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन रद्द झालं पाहिजे, तिथे प्रशासक बसवला गेला पाहिजे. आणि जर कुठला बिल्डर की बाबा आम्ही फक्त जैन लोकांचीच कॉलनी, गुजराती लोकांचीच कॉलनी, कुठल्याही जाती धर्माच्या भाषेच्या आधारावर जर कॉलनी बनवत असेल तर त्याची ओसी रद्द झाली पाहिजे आणि तसा कायदा करावा. दुर्दैवाने तो प्रस्ताव अजूनही राज्य सरकारकडे पेंडिंग आहे. राज्य सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी केली पाहिजे. जर आपण म्हणतो की भारतीय घटनेनुसार कलम 19 अनुसार कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, तर मग ह्या गोष्टी कशा काय घडतात आणि या महाराष्ट्रातच कशा घडतात? तामिळनाडूमध्ये घडत नाही, तिथे असं कोण म्हणत नाही की तामिळ तुम्ही हे तुम्हाला घर देणार नाही, पण इथेच का घडतात? कोणाचं संरक्षण या लोकांना आहे हे बाहेर आलं पाहिजे. निश्चितच देशपांडेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर केशव उपाध्ये हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रतिक्रियेसाठी, पण त्यांना आपण सगळ्यात आधी बाईट ऐकूयात. पंकजा मुंडे आणि त्याचबरोबर एक महिला आहे, तिला सुद्धा मराठी असल्यामुळं जागा नाकारण्यात आली, तर स्वतः भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही तोच अनुभव आला, त्यांनी शेअर केला आहे. पाहूयात. एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही, हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझं असं म्हणणं आहे, मी कोणत्या एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही, कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी, प्रत्येक जातीनी, प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे. ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे. आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी केशव उपाध्ये हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उपाध्येजी, आपण जर बघितलं, सामान्य महिलेनं एक आरोप केला, त्यानंतर आता स्वतःची आपबीती पंकजा मुंडे याच्या मोठ्या नेत्या आहेत त्यांनी सांगितल्या. त्यामुळे यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय की मुंबईमध्ये मराठी माणसाचा एवढा द्वेष का केला जातोय? मुंबई ही मराठी माणसांचीच आहे आणि इथे मराठी माणसाला ही प्राथमिकता दिलीच पाहिजे, असं दुमतचं कारण नाही. जे प्रसंग आता सांगतायत, ज्या त्या महिलेच्या बद्दलचा असेल किंवा ताईनं जो अनुभव आला तो खरोखर धक्कादायक आहे. तो मला आता तुमच्याकडून कळाला, ताईंचा अनुभव तो तुमच्याकडून कळाला. त्यामुळे मी 2 दिवसापूर्वी ज्यावेळी त्या महिलेला आलो त्यावेळेस मी निषेधच केला होता. ताईचा अनुभव मी आता ऐकतोय तुमच्याकडून, तुमच्या चॅनलवरती. हा खरोखर धक्कादायक अनुभव आहे. आणि अशा प्रकारे मराठी माणसाला किंवा या सगळ्या विषयामध्ये कुठलाही दुजाभाव, अपरभाव हा होता कामा नये. केवळ मराठी म्हणून घर नाकार जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे आणि मुंबईत होताच कामा नये. उपाध्येजी, पण हा जो आता अनुभव तुम्ही ऐकलेला आहे पंकजा ताईंचा, तर तुम्ही विचार करू शकता की सामान्य मराठी माणसांसोबत नेमकं काय केलं जात असेल जेव्हा त्यांना घर घ्यायचं असेल किंवा जागा असेल, त्याच्यामुळे कायदा करावा अशी मागणी सुद्धा केली जाते. मला असं वाटतं या विषयातलं अधिक कायदेशीर बाबी तपासून जर तशी शक्यता जर होत असेल तर नक्की केलं पाहिजे, त्यात दुमतचं कारण नाही. पण मराठी माणसाला ही मुंबई ही मराठी माणसाची आणि तिथे सन्मान त्याला मिळालाच पाहिजे. घर नाकारता घर किंवा कुठली गोष्ट तर नाकारता कामा. निश्चितच. उपाध्येजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे आपल्यासोबत सोडले गेले होते. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. अंधारेजी, आपण बघतोय पंकजा मुंडे, एका महिलेला तर जागा नाकारलीच होती, मराठी महिलेला मराठी असल्यामुळे, आणि त्यानंतर स्वतः एक भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांची आपबीती सांगितलेली आहे, त्यांनाही मराठी असल्यामुळेच घर नाकारण्यात आलं होतं. खरं तर पंकजा ताईंचा तो व्हिडिओ मीही काल पाहिला आणि मला सुद्धा ते शॉकिंग होतं. परंतु एक सामान्य माणूस आपल्यावर घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात नुसता निषेध व्यक्त करत नाही, तर आपल्या हक्कासाठी लढायला सज्ज होतो. परंतु सत्तास्थानी असणाऱ्या पक्षातील नेते
काय म्हणून गप्प बसत असतील बरं? हे लांगुल चालन कुठल्या प्रकारचं असेल आणि ते का तसं करतात? म्हणजे आत्ता केशवजी बोलत होते, आता लाईनवरून कट झाले, ते असते तर फार बरं झालं असतं. अगदी कालची ताजी गोष्ट आहे की अंबरनाथ मध्ये एका ठाण्याच्या माणसाला आधी फ्लॅट घेण्यासाठी त्याच्याकडून 2,89,000चा चेक घेतला जातो आणि सांगितलं जातं की तुमचं बँक लोन आम्ही करू, पण लोन होत नाही म्हटल्यावर हात वर केले जातात आणि पैसे मागायला जेव्हा तो माणूस जातोय त्यावेळेला कुणीतरी भाजपचा नेता अभिजित करंजुले हा दमदाटीची भाषा करतो. मी कालच त्याच्या संबंधाने लिहिलं, म्हणजे भाजपचा माणूस आहे म्हणून यांना परमिट मिळतं, लायसन मिळतं. आणि हा कुणी जो अभिजित करंजुले आहे, हा अभिजित करंजुले त्या गरीब माणसाला छळण्याचं, पिळवणूक करण्याचं. बरं, तो माणूस म्हणतोय की 2,89,000 तुमची काय ती रक्कम कपात करून द्या, पण थोडेफार तरी पैसे मला द्या. आणि त्याला जा काय करायचंय ते, मी पण भाजपचा आहे, मी स्वतः बोलल्यानंतरही आमचे भाजपचे नेते सगळे बघून घेतील, या पद्धतीने जर भाषा वापरल्या जात असतील आणि त्यावर भाजपच्या एवढ्या मोठ्या नेत्या, फक्त ही घटना दुर्दैवी आहे आणि मलाही हा अनुभव आला होता, पण तुम्ही ती हिंमत दाखवली नाही की तुमच्या पक्षाचं चुकत आहे. सत्तास्थानी केंद्र, राज्य, दिल्ली, गल्ली तुमची सत्ता असताना तुम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाही, ही तुमची चूक नाही. मुलुंडमध्ये कितीतरी लोक आहेत ना भाजपचे, जे अख्ख्या जगाची लपडी निस्तारत असतात, मग त्यांना महाराष्ट्राचे प्रश्न बघायला वेळ मिळत नाही. हे सगळ्यांच्यासाठी संताप आणि तिडीक करणारी गोष्ट आहे. एरवी तुम्ही धार्मिक विद्वेष पसरवणारे सगळे कायदे करता, मग महाराष्ट्राचा कायदा का करत नाही? महाराष्ट्राच्या हिताचा कायदा करावा. मराठी पाट्या बदलून उपयोग नाही, मराठी माणूस जगला पाहिजे यासाठीचा कायदा झाला पाहिजे, पाट्या बदलायचा कायदा नाही. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मराठी माणसासाठी कायदे केले पाहिजे असं त्या म्हणतायत आणि त्याचबरोबर आणि या ठिकाणी तरी ही प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहे. दरम्यान मुंबईतच मराठी माणसाला घर मिळेनासं झालेलं आहे असं चित्र या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांना सुद्धा मराठी असल्यामुळे घर नाकारलं होतं असा एक धक्कादायक अनुभव त्यांनी शेअर केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच एका महिलेला सुद्धा जागा नाकारण्यात आलेली होती मराठी असल्यामुळं. आणि सुषमा अंधारेंनी एक किस्सा सांगितला, तो म्हणजे एका व्यक्तीचं लोन होत नव्हतं, त्याने ऍडव्हान्स दिला आणि त्याच्यानंतर लोन आम्ही करून देऊ असं म्हटलं गेलं बिल्डरकडून, पण जेव्हा लोन होत नाही हे कळाल्यानंतर त्या व्यक्तीचा ऍडव्हान्स सुद्धा परत केला नाही आणि त्याला दमदाटी करण्यासाठी भाजपचा एक जो स्थानिक नेता आहे तो येतो असा एक अनुभव सुषमा अंधारे यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाला अशा पद्धतीनं छळलं जात असेल तर काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या आणि तडफदार अशा महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात, त्यांना सुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये घर नाकारलं होतं असा एक धक्कादायक अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केला आहे. आणि त्यामुळं जर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला जर घर नाकारलं जात असेल फक्त मराठी असल्यामुळे, तर सामान्य मराठी माणसाची काय हालत होत असेल घर शोधताना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल. महाराष्ट्रामध्येच मराठी द्वेष का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. तटकरेजी, आपण बघतोय की एका महिलेनं 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं की मराठी असल्यामुळे आपल्याला जागा नाकारण्यात आली, तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा अभीती सांगितलेली आहे, त्यांनाही मराठी असल्यामुळे फक्त घर नाकारण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्येच एवढा मराठी द्वेष का असा प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर पंकजाताईंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते काही म्हणजे माझ्या वाचनात अद्याप तरी आलेलं नाही. आमच्याकडे त्यांचं बाईट आहे तटकरे ताई, आमच्याकडे मी बाईट आहे, बघितलेली आम्ही तुम्हाला नाहीये. ऐकू आपण शकतो. मला फोन लावला तर मी बघितलेली ती नाहीये, त्याच्यामुळे मी त्या संदर्भात जास्त भाष्य करू इच्छित नाही. कारण अदिती ताई, इथे बाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ऐका, थोडंसं होल्ड करा, पंकजा ताई काय म्हणतात ते तुम्हाला समजू शकेल. एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही, हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझं असं म्हणणं आहे, मी कोणत्या एका भाषेची एका गोष्टीची बाजू घेत नाही, कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी, प्रत्येक जातीनी, प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे. ही राजकीय
नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे. तर अदितीताई, तुम्ही ऐकलेलं असेल कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हा अनुभव आला आहे, दुर्दैवी आहे असं ते म्हणतायत. नाही, मला असं वाटतं की यामध्ये तृप्तीचं जर आपण बघितलं तर तृप्तीच्या आपल्याला तिने लगेचच झालेली घटना त्या दिवशी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि मग प्रसार माध्यम असतील किंवा आम्ही असतील तिच्या सोशल मीडियावरून ती बघितली. त्यावेळेला तृप्तीसोबतही माझा संपर्क झाला. त्याच्यामुळे हे प्रसंग ज्या वेळेला होतात त्यावेळेला ते निदर्शनास येणं हे मला वाटतं निश्चितपणाने अतिशय गरजेचं आहे. कारण तृप्तीसोबत त्या दिवशी जेव्हा माझा कॉन्टॅक्ट झाला रात्री 12-12:30 वाजता ती PI कडे ज्या वेळेला तिथल्या तक्रार नोंदवण्यासाठी गेलेली होती त्यावेळेला तिथल्या PI सोबत पण माझं बोलणं झालं. कारण रीतसर ती तक्रार नोंदवण्यासंदर्भामध्ये आणि पोलीस म्हणजे डिपार्टमेंटकडनं तिला कुठल्याही पद्धतीचं जास्ती त्याच्यामध्ये विलंब न होता तिची जशाच तशी झालेली आहे ती तक्रार तिथं नोंदवून घेणं गरजेचं होतं. कारण शेवटी असे प्रसंग ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपण त्या संबंधित व्यक्तीला त्याच वेळेला धडा शिकवणं मला वाटतं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि या तृप्तीच्या तर इन्सिडेंट्समध्ये निश्चितपणाने शासनाच्या वतीने गृह विभाग असेल किंवा शासनाच्या वतीने नक्कीच तिला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा सुद्धा राहील. मला वाटतं महिला आयोगने सुद्धा त्या संदर्भामध्ये नोटीस ही बजावलेली आहे. त्यामुळे तृप्तीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न राहील. आणि अशा पद्धतीच्या घटना इतर कोणासोबत म्हणजे राजकीय असू दे अराजकीय असू दे मराठी माणसासोबत घडत असतील तर त्या वेळेला आपण एकत्रितपणाने येऊन त्या गोष्टीला लढा देणं आणि ती परत पुढे होता कामा अशा नये. घटना कोणासोबतही घडणार संदर्भामध्ये नाही, कोणत्याही मराठी माणसासोबत घडणार नाही अशी अपेक्षा आपण करूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.